हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे फार्मा स्टुडंटसाठी मित्रांनो खूप चांगली इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. कुठून आलेली आहे मित्रांनो, तर आपण या स्क्रीनवरती बघू शकता. ही ऑफिशियल साईट आहे कोणती, इंडियन फार्माकोपिया कमिशन. तर मित्रांनो, आपलं इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे, या थ्रू काय झालेलं आहे, इंटर्नशिपसाठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे 3 लोकेशन आहेत ज्या लोकेशन थ्रू आपण इंटर्नशिप करू शकता. पहिलं लोकेशन आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर दुसरं लोकेशन आहे मुंबई आणि त्याच्यानंतर वर्धा. तर मित्रांनो, तुम्ही जर फार्मा स्टुडंट आहात तर या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. तुम्हाला फ्युचरमध्ये या इंटर्नशिप प्रोग्रामचे खूप खूप जास्त हेल्प होणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो स्पेशल हा आपण व्हिडिओ बनवतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात त्यांच्या सर्वांच्या अपडेट सर्वात आधी प्रोव्हाइड केल्या जातात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्समध्ये जॉब करायचे तर मित्रांनो अशा स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो, सर्टिफिकेशन कोर्स. या कोर्समध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जो आपला मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि एनरोल होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊ. तर इंडियन फार्माकोपिया कमिशनची जी ऑफिशियल साईट आहे, या साईटवरती आल्याच्या नंतर आणि मित्रांनो या साईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. तर याच्यामध्ये न्यूज आणि नोटिफिकेशन या सेक्शनवर आलात ना मित्रांनो, न्यूज अँड हायलाइट, इथे तुम्हाला सेकंड नंबरचं जे नोटिफिकेशन दिसतंय म्हणजेच इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी मेट्रो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणजेच MVPI. तर मित्रांनो MVPI याच्यामध्ये काय आहे, इंटर्नशिपची तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. आता मित्रांनो, जसं फार्माकोव्हिजिलन्समध्ये जे ड्रगच्या रिपोर्ट असतात त्या प्रोसेस केले जातात, तर हे मेट्रो व्हिजिलन्समध्ये काय केलं जातं, जे डिव्हाइस असतात, जे मेडिकल डिव्हाइस आहेत त्याची मेडिकल डिव्हाइस रिलेटेड जे डाटा आहे तो व्यवस्थित प्रोसेस या डिपार्टमेंट थ्रू केलं जातं. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला करिअर करायचं असेल तर फ्युचरमध्ये याच्यामध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही इंटर्नशिप केली तर याच्यामध्ये तुम्हाला जॉब लवकरात लवकर भेटेल आणि एक्स्ट्रा स्किल तुम्हाला याच्यामध्ये ऍड होईल. आणि याच्यामध्ये मित्रांनो फायनल इयरचे स्टुडंट पण इलिजिबल आहेत. आपण सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित बघू. तर हे जे आहे डिटेल इथे बघू शकता. इंटर्नशिप प्रोग्राम हू कॅन अप्लाय, तर याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं या प्रोग्राम मध्ये. तर याच्यामध्ये सर्वात वरती जर तुम्ही बघितलात मित्रांनो, जे स्टुडंट बी फार्म आहेत म्हणजे की पास आउट असतील किंवा फायनल सेमिस्टरमध्ये असतील तरी पण तुम्ही करू शकता. ज्यांचं बॅचलर इन फार्मसी चालू आहे, पास आउट आहेत, पास आउट होऊन किती पण वर्ष झाले असतील तरी पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ज्या स्टुडंटचं मास्टर इन फार्मसी झाले असेल आणि त्याच्यानंतर फार्म डी, तर याच्यामध्ये मित्रांनो ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं असेल, एम फार्म झालेलं असेल, फार्म डी झालेलं असेल किंवा ते स्टुडंट फायनल इयरला असतील, फायनल सेमिस्टरला असतील तरी पण मित्रांनो या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर अदर स्टुडंट पण अप्लाय करू शकतात. पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मसीच्या स्टुडंट रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की अप्लाय कसं करायचं. याच्यामध्ये सर्टिफिकेशन वगैरे तुमचं सगळं होणार आहे. तर मित्रांनो अप्लाय तुम्हाला या गुगल फॉर्मच्या लिंक थ्रू करावा लागणार आहे. म्हणजेच हा जो स्कॅनर दिसतोय या स्कॅनर वरून पण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचंय, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल किंवा हा ब्राउचर जे आहे ते भेटून जाईल. त्या थ्रू तुम्ही इझिली अप्लाय करू शकता आणि व्हिडिओमध्ये मी दाखवेल की कसं अप्लाय करायचंय. तर मित्रांनो इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ऍप्लिकेशन डेट, म्हणजे कोणत्या डेट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे ती आहे 18 डिसेंबर 2025. तर मित्रांनो 18 डिसेंबरच्या आधीच तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करू शकता. तर याच्यामध्ये कोणतीही अप्लिकेशन फीस नाहीये किंवा कुठलीही वेगळी प्रोसेस नाहीये. सिंपल तुम्हाला गुगल फॉर्म कंप्लीट करायचे. फक्त ही जी 18 डिसेंबर आहे ही डेट लक्षात घ्या. आणि आता मी लगेच मित्रांनो गुगल फॉर्म कशा पद्धतीने कंप्लीट करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे वरती तुम्हाला हे दिसेल MVPI इंटर्नशिप प्रोग्राम 2026. तर मित्रांनो इथे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील. सपोज तुम्ही अप्लाय केलात तर याच्यामध्ये तुमचं झालं तर याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत. तर इथे तुम्ही डिटेलमध्ये रीड करा की कोणते टास्क असतात त्यांचे, त्याच्यानंतर तुमची अटेंडन्स काय असेल जेणेकरून तुम्हाला
तुमचं सर्टिफिकेट भेटणार आहे किंवा सगळ्या गोष्टी जे तू रिसर्चमध्ये रिसर्च स्कॉलर असेल, त्याच्यानंतर मित्रांनो इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की तुम्हाला तिथे तुम्ही गेला त्या प्रोग्राममध्ये, इंटर्नशिप प्रोग्राममध्ये, तर हा तुमचं वर्क असणार आहे. ठीक आहे, तर या लिंकमध्ये हे डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. आता मी हे फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो फॉर्ममध्ये पहिल्यांदा तुमचं नाव तुम्हाला पूर्ण टाकावं लागेल, त्याच्यानंतर तुमचं ईमेल आय डी, ज्या ईमेल आय डी थ्रू तुम्हाला सगळ्या डिटेल भेटतील, त्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुमचं इन्स्टिट्यूट नेम आणि त्यानंतर प्लेस, तुमचं जे कॉलेज असेल ज्याच्यामध्ये तुम्ही फायनल इयर करताय किंवा पास आउट झाला असेल तर ते कॉलेज नेम इथे टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर आपल्याकडे सगळे बी फार्म स्टुडंट असतात किंवा फार्मा स्टुडंट असतात. फार्म डी PhD झालेला असेल तर तुम्ही हे फार्मास्युटिकल सायन्सला क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो इथे आहे की स्पेसिफिक डिग्री, त्याच्या रिलेटेड तुम्ही बी फार्म इथे ऍड करा. त्याच्यानंतर मित्रांनो इंटर्नशिप ड्युरेशन. आता मित्रांनो हे जे इंटर्नशिप प्रोग्राम आहे या प्रोग्राम मध्ये तुम्ही किती दिवसासाठी एनरोल करतायत ते तुम्हाला ऍड करायचंय. जर सपोज तुम्हाला हा प्रोग्राम 3 मंथ साठी करायचा जे की फायनल इयर स्टुडंटला जास्त परमिशन नाही भेटणार, तर जानेवारी टू मार्च या 3 महिन्यामध्ये तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. तर तुम्ही 3 महिने सिलेक्ट करा. ज्यांना जास्त टाइम करायचा आहे, कारण या प्रोग्राम थ्रू तुमच्या स्किल्स डेव्हलप होणार आहेत. इंडियन फार्माकोपिया कमिशन थ्रू तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट होता येईल, तिथे काम करता येईल, जेणेकरून स्किल्स डेव्हलप होतील आणि तुमचं फ्युचर ब्राईट होईल. तर 6 महिने करू शकता, काही 1 वर्ष पण करू शकता, डिपेंड ऑन यू. त्याच्यानंतर आहे यू आर इंटरेस्टेड टू इंटर्नशिप ॲट. तर मित्रांनो ही जी इंटर्नशिप आहे तुम्हाला कुठे करायचे याचं लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आता पहिलं लोकेशन जे आहे मित्रांनो ते आहे इंडियन फार्माकोपिया कमिशनचं जे मेन ऑफिस आहे तिथे, म्हणजेच गाझियाबादमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की IPCचं ऑफिस गाझियाबादमध्ये, तर हे जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑप्शन भेटणार नाही, तिथे डायरेक्टली जाऊन करावं लागेल. पण मित्रांनो जे सेकंड ऑप्शन आहे हे जर तुम्ही सिलेक्ट केलं, मेडिकल डिव्हाइस ॲडव्हर्स इव्हेंट मॉनिटरिंग सेंटर, तर याच्यामध्ये वेगवेगळे सेंटर आहेत. आता हे जे सेंटर आहेत इथे तुम्ही सिलेक्ट केलात ना, तर या सेंटरमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटतील, प्रेफरन्स भेटेल. तर इथे जर बघितलं तर पहिलं सेंटर तुम्ही बघू शकता, आपल्या महाराष्ट्रामधले 3 सेंटर आहेत त्याच्यामध्ये. तर पहिलं सेंटर आहे वर्धा, त्याच्यानंतर आहे नवी मुंबई, इथे बघू शकता तुम्ही वर्धामध्ये कुठे, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा, डिस्ट्रिक्ट वर्धा, महाराष्ट्र. तर या सेंटरला तुम्ही चॉईस करू शकता. त्याच्यानंतर आहे आपलं छत्रपती संभाजीनगर, इथे लास्टला जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगर पण याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आहे मित्रांनो इथे हे बघा MGM मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, इंडिया. तर हे ऑप्शन असणार आहे. आणि त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये पण आपल्याला इथे ऑप्शन असणार आहे, पनवेल, नवी मुंबई. तर इथे मित्रांनो हे 3 ऑप्शन जे असणार आहेत ना आपल्या महाराष्ट्रामधले असणार आहेत. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडंटला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जेणेकरून तुमचे स्किल डेव्हलप होतील. सेंटर 3 प्रेफरन्स दिल्याच्या नंतर अकॅडमिक सर्टिफिकेट लागेल. जसं की तुम्ही जर आता फायनल सेमिस्टरला आहात तर तुमचं 7th सेमिस्टरचं जे मार्कशीट आहे तो अपलोड करा. तुम्ही पास आउट असताल, फायनल इयरचं मार्कशीट अपलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कॉलेजचं रिकमेंडेशन लेटर लागेल. जसं की प्रिन्सिपलच्या लेटरवर तुम्ही मेन्शन करा की असं असं स्टुडंटला आम्ही पाठवतोय, त्यांचं साईन सिक्का त्या रिकमेंडेशन लेटरवर घेऊ शकता. जर रिकमेंड लेटर नसेल, म्हणजे तुम्ही पास आउट आहात, तर तुम्ही डायरेक्टली सेल्फ डिक्लेरेशन विथ प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, म्हणजे जे स्टुडंट पास आउट असतात त्यांच्याकडे प्रोव्हिजनल किंवा डिग्री सर्टिफिकेट असतो, तर सेल्फ डिक्लेरेशन थ्रू तुम्ही ते सबमिट केलं चालेल. पण जे स्टुडंट फायनल इयरला आहेत त्यांना इंटर्नशिप करायचे, त्यांनी काय करा, रिकमेंडेशन लेटर काय घ्या, प्रिन्सिपल कडून साईन घ्या तुमच्या कॉलेजमधून, ते सबमिट करा. आणि त्याच्याबरोबर रिझ्यूम एक सबमिट करायचे. हे सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो सिम्पली इथे सबमिटचं जे लास्ट ऑप्शन आहे ते करून टाका. तुमची प्रोसेस कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर जो तुम्ही मेल तिकडे दिलेला आहे, त्याच्यानंतर जो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याच्यावरती इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. आणि मित्रांनो ही खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी मिस नका करू. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेशर स्टुडंट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा,
कारण मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी परत परत नाही येत. त्यांना खूप फायदा होणार आहे याच्यामध्ये आणि त्यांचं करिअर चांगलं तिथे प्रोग्रेस होणार आहे. तर त्याच्यासाठी सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिला त्यावरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू ऑल.